महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा मोठी खुशखबर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा केली होती, परंतु तुम्हाला नमोचा 8वा हप्ता तात्काळ या ठिकाणी जमा झालेला आहे। तर आता पुन्हा एकदा डबल खुशखबर महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। आज स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचं वितरण होणार असा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुम्ही स्वतः पाहू शकतात, हिडिंग सुद्धा सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे। आता तुमच्या खात्यावरती 9व्या हप्त्याचं वितरण होण्याबद्दल आज सरकारच्या माध्यमातून तारीख जाहीर करण्यामध्ये आली आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी डबल खुशखबर आली असं म्हणायला काहीच हरकणार नाही। पहा शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आज एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असं म्हणायला आपल्याला आता काहीच हरकत पडणार नाही। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा रखडलेला 8वा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा झाला आणि आता त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे आजच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। आता तुमच्यासाठी राज्य सरकारने मोठी खुशखबर दिली, कारण की हप्ता तुमच्या खात्यावरती आजच जमा होणार। तर पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण केलं जाणार नाही, फक्त ठराविक जिल्ह्यांमध्येच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9व्या हप्त्याचा पहिला हप्ता म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्येच या ठराविक जिल्ह्यांमध्येच वितरण केलं जाणार आहे। सरकारने 2 गट आणि 2 याद्या तयार केल्या आहेत। शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन बघा, आज शेतकरी बांधवांनो पहिली यादी जाहीर झाली, म्हणजे की नमोच्या 9व्या हप्त्याच्या वितरणासाठी आज फक्त या 15 जिल्ह्यांची यादी तयार करण्यामध्ये आली आणि बघा पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा म्हणजेच की राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये उर्वरित जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा होणार। म्हणजे की आज या 15 जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी बांधव राहत असतील, पहा त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे। होय शेतकरी बांधवांनो, दोन्हीही हप्ते एकत्र येणार होते, नमोचा 8वा हप्ता आणि पुन्हा या ठिकाणी 9वा हप्ता, कारण की दोन्हीही हप्ते खूप दिवसांपासून रखडले होते। परंतु पहा शेतकरी बांधवांना असं स्पष्टपणे वाटत होतं, आमच्या खात्यावरती दोन्हीही हप्ते एकत्रपणे येतील, परंतु सरकारने फक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला आणि आता त्याच पात्र लाभार्थी शेतकरी बांधवांना म्हणजेच की ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा झालाय, त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती त्याच बँकेच्या खात्यावरती नमो महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा होणार आहे। राज्य सरकारने आता स्पष्ट केलं आहे। शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता असेल, 21वा हप्ता असेल, ते तुम्हाला पैसे वेगळे येतात आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारचे म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे काय पैसे तुमच्या खात्यावरती येतात ते तुम्हाला वेगळे येत असतात। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकत आहात। त्यामुळेच ज्या शेतकरी बांधवांना मागील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता असेल, 8वा हप्ता असेल मिळालेला असेल, तर आता त्या शेतकरी बांधवांना म्हणजेच की तुम्हालाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, हा हप्ता असा जमा होणार नाही। सरकारच्या माध्यमातून अटी नियम लावण्यामध्ये आलेले आहेत। त्या अटी नियमामध्ये तुम्ही पात्र आहात का नाही हे देखील तुम्हाला पाहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती नमोचा हप्ता म्हणजेच की 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत की नाही। तर पहा आता शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला काम करण्यामध्ये सांगण्यामध्ये आलेलं आहे, ते म्हणजेच की बँक खात्याशी आधार लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नसेल, त्या शेतकरी बांधवांनी आधार कार्ड बँक खात्याशी लवकरात लवकर लिंक करून घ्या असं राज्य सरकारच्या माध्यमातून सांगणं आहे, जेणेकरून तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता लवकर जमा होईल। त्याचबरोबर दुसरं काम म्हणजे शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे, त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करा, जेणेकरून तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होईल। ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा झालेला असेल, तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई-केवायसी आणि आधार बँक खात्याशी लिंक केलेलं असणार आहे। त्यामुळेच तुमच्या खात्यावरती नमोचा 8वा हप्ता जमा झालेला आहे।
परंतु तुम्हाला जर ई KYC आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल केलं तर लवकर करून घ्या. आता नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांना आजपासून नमोचा नवा हप्ता जमा होणार आहे, किती वाजेपर्यंत जमा होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वाजेपर्यंत हप्ता जमा होईल, त्याचबरोबर कोणते ते 15 जिल्हे आहेत, त्या 15 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आलेला आहे की नाही. आता शेतकरी बांधवांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. तर पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे नागपूर. नागपूर मधील जर शेतकरी असाल, नागपूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला पण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झालेले असतील तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुम्हाला देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर नंबर 2 वरती आहे नाशिक. नाशिक मधील सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे. नाशिक मधील शेतकरी असाल, नाशिक मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण रखडलेल्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी मोठा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे आणि आता तुम्हाला देखील नमोचे 2000 रुपये जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो पुणे मधील शेतकरी असाल, पुणे मध्ये राहून शेती करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा असेल, तुम्हाला देखील असं वाटत असेल की नमोचा हप्ता आम्हाला कधी जमा होणार, तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. पुणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता नमोचा 9वा हप्ता 2000 रुपये जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो रत्नागिरी जिल्ह्यामधील शेतकरी असाल, रत्नागिरी मध्ये राहून शेती करत असाल, तुम्हाला पण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची अत्यंत गरज असेल, तुम्हाला पण अत्यंत महत्त्वाचे पैसे वाटत असतील ते, तर आता तुमची देखील काळजी किंवा प्रतीक्षा संपलेली आहे. परंतु तुम्हाला मी जे 2 कामं करायचे सांगितलेले आहेत ते जर 2 कामे केली तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत असं राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगणं आहे. त्यामुळे KYC आणि बँक खात्याशी आधार लिंक लवकरात लवकर करून घ्या, तरच तुम्हाला 2000 रुपये जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो सातारा जिल्ह्यामधील शेतकरी असाल, तुम्हाला पण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची अत्यंत गरज असेल, नमोचा हप्ता नेमकी कधी जमा होणार अशी तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. तुम्हाला राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून नमोचा हप्ता दिला जाणार आहे एकत्रपणे, म्हणजेच की 2000 रुपये आता तुम्हाला नमोच्या हप्त्याचे जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो सांगली मधील शेतकरी असाल, काळजी किंवा चिंता करू नका. सांगली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झालेला असेल, PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झालेला असेल तर सांगली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता देखील जमा होणार आहे. त्यानंतर ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमोचा 9वा हप्ता जमा होणार आहे. ठाणे मधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतर बीड मधील सुद्धा शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर भंडारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर बुलढाणा मधील शेतकरी असाल, तुम्हाला पण PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळालेले असतील, 21व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळालेले असतील, त्याचबरोबर 20व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळालेले असतील, त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळालेले असतील तर तुमच्या देखील खात्यावरती आता नमोचा 9वा हप्ता देखील जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमोच्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो अमरावती मधील जर शेतकरी असाल, अमरावती मध्ये राहून शेती करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून तुमची ही पूर्णपणे प्रतीक्षा संपवण्यामध्ये आलेली आहे. तुम्ही देखील 2 ते 3 महिन्यांपासून लगातार नमोच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर आता तुमची ही प्रतीक्षा इथेच संपणार आहे. तुमच्या देखील खात्यावरती 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खाली दिलेले सबस्क्राईब बटनला क्लिक करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका. तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे नक्की शेअर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.